नमस्कार भावांनो, आता आम्ही सर्वजण दर्शन वगैरे घेऊन इथं मंदिराच्या बाहेर येऊन बसलो होतो. तिथे येऊन बसलो होतो तर निलेश भाऊ म्हणतो होता का चल तुला माहिती काहीतरी चारतो. आता आता मला असं वाटत होतं हा दुसरा काहीतरी चायनीज वगैरे चालेल, पण त्यानं चायनीज काय चारला नाही, पण कलिंगड माझ्या हातामध्ये आणून टाकला होता. आता मला म्हणतो तू काय कलिंगडचं ऊन झालंय. मग काय घेतला कलिंगड पण खाऊन, आणि तुम्हाला पण दाखवत होतो की कलिंगड कसं खातोय. आता कलिंगड खाला आणि तर आपण पोरांनी प्लॅन केला होता की चल जा आपण आता आईस्क्रीम खायला. मग आईस्क्रीम खायला गेलो होते, सगळेजण दाखवत होते. आता म्हटलं मी पण दाखवतो की कसा खातोय. मग मी पण दाखवला. इकडे पोरं आलो ते सगळे चष्मा घ्यायला. चष्मा कोणीच घेतला नाही, पण सगळे बघत होते. मग चष्मा बघितला आणि गेलो होतो आम्ही यात्रेमध्ये फिरायला. आता फिरायला गेलो होतो म्हणजे आम्हाला काही कामच नव्हतं आज दिवसभर, नुसतं फिरायचं होतं. मग त्याच्यामुळे आम्ही फिरायला गेलो. इकडे कुस्त्यांच्या आकड्याकडे आलो होतो, पण तिकडे पण कुस्त्या चालू झाल्या नव्हत्या अजून. मग त्या कुस्त्या चालू व्हायची वाट बघत होतो आम्ही. पण आमच्या डोक्यात एक विचार आला की आता ऊन झालं, मग आम्ही उसाचा रस प्यायला जाऊ. आता उसाचा रस प्यायला गेलो होतो आपण. आता उसाचा रस सर्वांनी पिऊन वगैरे घेतला आणि मग आम्ही डायरेक्ट आता निघालो होतो घरी. पण घरी जाता आम्हाला इथं पाळणेवाले डायरेक्ट इथं पाळणे उभे दिसले होते. त्यांची मजा बघत होतो, त्या पाळण्यावर चालत होते. चला भावांनो, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आणि तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघता, लाईक करत नाही, फॉलो करत नाही, आणि लाईक आणि फॉलो या करून.